चला, आज आपण कोल्हापूरच्या प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिराबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. हे बघा, हे काही साधंसुधं मंदिर नाहीये, तर महाराष्ट्रातल्या सर्वात महत्त्वाच्या शक्तिपीठांपैकी एक आहे. आणि हो, याचा संबंध थेट शहराच्या नावाशी जोडलेला आहे. सगळ्यात पहिलं याचं ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व. हे मंदिर 3.5 शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ मानलं जातं. आणि तुम्हाला माहिती आहे, हे मंदिर तब्बल 1300 वर्षांपेक्षा जुनं आहे. 7व्या शतकात चालुक्य राजांनी हे बांधलं होतं. असं म्हणतात की देवीनं कोल्हासूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि त्याच्याच शेवटच्या इच्छेनुसार या जागेला कोल्हापूर असं नाव मिळालं. दुसरी गोष्ट म्हणजे इथली मूर्ती आणि वास्तुकला. मंदिराची रचना हेमाडपंथी शैलीतली आहे, म्हणजे काळ्या दगडांमध्ये केलेली. इथली देवीची मूर्ती स्वयंभू आहे, म्हणजे ती कोणी घडवलेली नाहीये. पण सगळ्यात विशेष गोष्ट काय आहे माहितीये? ही मूर्ती पश्चिमेकडे तोंड करून आहे, जे भारतात खूप दुर्मिळ आहे. आणि तिसरं, याच पश्चिमाभिमुख मूर्तीमुळे एक अद्भुत गोष्ट घडते, ती म्हणजे किरणोत्सव. वर्षातून 2दा मावळत्या सूर्याची किरणं एका खास खिडकीतून थेट देवीच्या मूर्तीवर पडतात. हा सोहळा 3 दिवस चालतो. पहिल्या दिवशी किरणं पायांना स्पर्श करतात, दुसऱ्या दिवशी कमरेपर्यंत येतात आणि तिसऱ्या दिवशी तर संपूर्ण मूर्ती उजळून निघते. थोडक्यात सांगायचं तर कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर हे फक्त एक प्राचीन शक्तिपीठ नाही, पण इतिहास, श्रद्धा आणि खगोलशास्त्राचा एक अद्भुत संगम आहे.